आज आम्ही सकाळी सकाळीच बीडला जायला निघालो. बीडला गेलो आणि केंद्रात न जाता माघारी आलो, असं कधी होत नाही. म्हणून पहिल्यांदा केंद्रात गेलो व महाराजांचं छान असं दर्शन घेतलं. महाराजांचं दर्शन घेतलं की जी ती प्रसन्नता आणि आनंद मनाला होतो, तो शब्दातही सांगता येत नाही. माझ्या आयुष्यात जे काही सुरू आहे ते महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सुरू आहे, असं मला तरी वाटतं. दर्शन ते झालं, पण भूमीला केंद्रातून अजिबात यायची इच्छा होत नव्हती. तरी मी तिला तसंच घेऊन आले. नंतर आम्हाला साड्या खरेदी करायच्या होत्या, म्हणून आम्ही गाडी तिथेच पार्क केली व दुकानामध्ये गेलो. खूप सगळ्या साड्या बघितल्याच्या नंतर आम्हाला काही साड्या आवडल्या व त्या आम्ही बाजूला ठेवल्या. आलेच होते तर म्हटलं आपल्याला पण ड्रेस बघून घ्यावे. मला ड्रेस बघताना प्रॉब्लेम एक येतो हाईटचा, आणि दुसरी म्हणजे तब्येत कमी असल्यामुळे खूप फिटिंग करावं लागते. त्याच्यामुळे खूप सगळे ढिगारे बघून मी त्याच्यातले काही ड्रेस घेतले. बिल वगैरे दिले. ऊन प्रचंड पडल्यामुळे काहीतरी थंड पिण्याची इच्छा झाली, म्हणून आम्ही ज्यूस घेतलं. आज दिवसभरामध्ये भूमीने मला कसल्याही प्रकारचा त्रास दिला नव्हती. ती केंद्रातही छान प्रकारे खेळत होती, दुकानातही छान प्रकारे खेळत होती. अर्धा दिवस झाला तरी देवाच्या कपड्याची काही खरेदी संपतच नव्हती. देवाला एकही ड्रेस आवडत नव्हता आणि आवडलेला ड्रेस काही येत नव्हता. खूप जोराची भूक लागली होती, म्हणून म्हटलं चला आपण पावभाजी खाऊया. छान अशी पावभाजी एन्जॉय केली. तर भूमीने तोपर्यंत काही सासाराडा करून ठेवला होता. सगळ्या कार्यक्रमात घरासमोर रांगोळी काढायची हे विसरलेच, म्हणून पटकन रांगोळीच्या दुकानात गेले व रांगोळी घेतली. अंधारामध्ये बीडचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं व गजबजलेलं बीड खूप सुंदर वाटत होतं.